तिची बिन आता एक गेलं काय एक गेलं काय एकच्या माय बिन भूत लागलं काहीच्या मागा आता काहीच्या डोक्यात भूत घुसलं भूत भूत करून राहिलीच्या माय बिन कुठे आहे भूत इथं आम्ही भूत दिसून राहिलो का तुले अरे ह्या काल 3 वाजता गेल्या हुरडा पार्टी करायला हुरडा पार्टी केली म्हणते 2 एका शेल्यावर 2 एका शेल्यावर आणि 2 एका शेल्यावर जो येले घुमवलं म्हणते तिच्या तिथं भूतानं रातभर तिथंच पडल्या राहिले आणि सकाळी सकाळी आता आम्ही घरी आणले येईले सांग असं असते भूताचं काम बापा लय बेकार काम आहे हे असं वारं वायद्यात सापडल्या ह्या बरं झालं एवढ्या जणी सोबत होत्या अन याच्या गळ्यात धागे होते तुळशीची माळ होती म्हणून वाचल्या ह्या नाही भूत येले घेऊन गेला असता बापा नाही एखादी ना एखादी भेटलीच नसती मेल्याच असत्या ह्या काय आई कुठच्या कुठं फेकून राहिली हो आई तू यायले एवढी रात्र झाली एवढा अंधार झाला का यायले बरोबर रस्ता दिसला नाही आणि या थकल्या होत्या तर एका दमान तिथं पडून गेल्या आणि तिथं झोपून गेल्या थंडी नाव कळल्या चांगल्या आणि काय भूत भूत भूताचा ड्रामा करून राहिल्या ह्या काहीतरी आई काहीच्या काही आपली फेकून राहिली तू नाही हो तुम्हाला काय माहित आहे का माझ्या आईला पण भूत लागलं होतं माझ्या आईचा 6 महिना केला माझ्या बाबांनी तेव्हा कुठं माझं भूत निघालं नाही माझ्या आईचं भूत नसतं निघालं म्हटलं अशा लट्टाच हलवी अर्ध्या रातची उठू नुसतं मशानातच जाय मग मजा काय का भूत लागणं म्हणजे तुम्हाला काय आहे तुम्हाला काय माहित आहे हा काही माहित असेल तुम्ही लहान आहे अजून लहान असायला हो भूत नसते असते एवढ्या रात्रभर अशाच वावरात अशा कशा राहते हा यांना इतका पण रस्ता नाही दिसला का काहीच्या काही लावता आपले मग नाही तर काय माय सुनबाई तुला माहित आहे बरं झालं याले काय समजते होतं टकल्याले काही समजेना हुमजेन चालला हिंगण गाठले हो ना भूत न मूत याले काय समजते हो बापा याले समजाले या गेलाच काय वावरात हो ना भूत न मूत समजाले बरं तू मला एक गोष्ट सांग आई ह्या रात्रभर तर वावरात पडल्या होत्या भूतानं एखाद्या चुडेलनं एखाद्या डायन येईल उचलून फेकलं काऊन नाही त्या डायन येईल उचलून कच्चं खाल्लं काऊन नाही मग या जिवंत कशा अशा राहू शकते काय आई कुठच्या कुठं अंधश्रद्धा निर्मूलन वा रे वा असं नाही टकल्या तू जाय बरं बाहेर तुला समजत नाही यायच्या मागं भूत लावून दिलेलं होय ते हाय ना सुन बाई यायच्या मागं भूत लावून दिलं ते कोण ना कोणी हो ते हे कसं हे आपली कलावती मना दादा हनुमानजी चालीसा म्हणते कोण सांगे बाई मला कोणीच तर नाही सांगितलं पण मला असं वाटतं येईन हनुमान चालीसा घी म्हटलं असन काही देवाचं नाव घेतलं असन तेव्हा कुठे यायला सोडलं नाही तर यायला नेलंच असतं एक काही वाचली नसती सर्वेनं देवाचे नाव घेत घेत रात्र काढली म्हटलं तुला काय रे चबर करता आपल्या काहीच्या काही बरं मग आई आता इले भूत लागलं तर भूत कसं काढायचं इले भूताजवळ न्याय लागन का मग डबल नाही करतो मी बरोबर जाय तू बाहेर जाय काय करतोय काम कर हे पाणी गिनी द्या लागन तिला मस्त धागा करून द्या लागन त्याच्याशिवाय तिचं भूत काही उतरणार नाही झकमा बसलाय चांगला झकवा बसलाय त्याला भूताचा त्याचा झकवा काही उतरणार नाही पाणी गिनी करून दिल्याशिवाय चालली हे काही लावायच्या माय बिन भूत न मूत कुठूनच दिसते येईन कसा होता ना काय होता विचार लागन माय बिनीचा भूत निघाल्यावर भूत आई मला मारून टाकर आई 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 ते पाणी चुडेल माय आई उलटे पाय तिच्या आई कुठं आहे आई ग अमाय सुन बाई तू भिऊ नको हे उचलून राहिली रात्रीचं सारं उचलून राहिली हे भिऊ नको बापा तू नाही हरकतच अशा करताय बापा मला खूप भीती वाटते का रात्री जर मी होती असती ना तिथं मी तर घाबरूनच मेली असती राम 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 घरी कवा जाईन मला ताण लागली मला पाणी पाहिजे मला पाणी पाहिजे माय बरं झालं बाई पोट्टीने पाणी गिरी नाही मागतलं बापा पाणी मागतलं असतं तर विहिरीत नेऊन टाकलं असतं बापा पोट्टीने बरं झालं माय पोट्टीने पाणी गिरी नाही मागतलं माय बरं झालं बापा आई मी सांगून राहील तुले माय लग्न ह्या जंगलवाल्याच्या घरी नको करू बापा मी जंगलात जाणार नाही आता सांगून राहिले मी जे चांगला बिझनेसमॅन चांगला ड्युटीवाला पाहिजे पण हे असे नको पाहिजे माझ्यासाठी गदे जंगलातले भूत राहायचे सारी जंगलात भूत आले बापा भूत काय म्हणतो बाई मी नाही काय पाणी घेऊन येतो तुळशीचं पाणी घेऊन आणतो मस्त इले तीर्थ करून देतो आणि इले पाजून देतो इले चांगली घर झोपून देतो आता हा मस्तपैकी आणि तू काही इथे थांबू नको हे अशी घुसणत जाईल ना तुला भेव लागत जाईल हा तू काही इथे थांबू नको मी मस्त तिकडे बाहेर पाणी गिनी करतो तू ये बाहेर पाणी गिनी करायचं काम पडलं तू शिकली पाहिजे तर तू पाय मी करतो तोपर्यंत इथे जर उभी राहशील ना बाई तुला भ्याव लागन बापा अमा हो बाई मला खूप भीती वाटते बापा मी नाही थांबत इथं हो मी नाही थांबत मी पण तुमच्या सोबत येते मी काय म्हणते आपण काय करू यांना आपण पाणी वगैरे देऊन देऊ आणि आपण नाही का शांता काकूकडे गंगा काकूकडे आणि रश्मी काकूकडे जाऊ बरं त्यांचे हाल काय आहे ते बघायला जाऊ आपण त्यांच्या घरी काय वातावरण आहे काय नाही आपण बघायला जाऊ बरं आई हो जाऊ बापा जाऊ काय करतं माय 2-3 दिवसापासून बरंच नाही लागून राहिलं कण आता बिचारे जरासं बरं वाटून राहिलं होतं काल ना आज व्हिडिओ टाकला बापा आणि आज व्हिडिओ बनवून राहिली आता हो एवढी सर्दी झाली बापा भले डोकं दुखून राहिलं ह्या सर्दी बाई पिसावून गेली माणूस पुरी हो ना आता बिमाऱ्याच आहे ना बापा काय वय रातची थंडी लागते दुपारची ऊन झोमते उन्हाळ्यासारखी काही सांगता येत ना बिन बादल बरसात अशासारखंच काम आहे ते काय करता मग आता नशिबी पडलं आणि बद घडलं बापा आता जशी दुनिया चालू आहे त्या दुनियाच्या रीतीनुसार चालायला लागते आता काय घ्या लागून वाफारा गिफारा घेऊन घे जा मी तुम्हाला रात्री वाफारा करून देईन मस्त वाफारा घ्या विक्स टाकून हा जरासं बरं वाटते सारं केलं बापा सारं केलं मुलीसाठी दवाखान्यात झाले पुरते काय 100 रुपये फी घेते 500 रुपयाचं औषध लिहून देते 500 रुपयाची औषध बसते बापा काय
करतो माय तू बसले जायचं दवाखान्यात. चला बरं आज रात्री तुम्हाला मी दवाखान्यात नेते. आणि ताईला सुद्धा घेऊन जाऊ, त्यांना बरं नसर वाटेल तर. आणि चला तुम्ही पाणी करा त्यांच्यासाठी, मी बघते मग जाऊ आपण तिकडे बाहेर. बरं बरं. पायऱ्याच्या माय बिन मस्त पसरली. आता तिले म्हटलं का नको जाऊ नको जाऊ. एवढी हिटलरपणा करते, एवढी शायनीपणा करते, एवढी स्वतःला शायनी समजते ना. हे बाल्लर तोंडी, बाल्लर झिपऱ्या वानाची. हा लीडरशाही करते, नुसतं नुसतं लीडरशाही करते. राजनीतीत उभी राही ना चांगली. राजनीतीत उभी राही मग लीडरशाही कर. लीडरशाही कराले. अरे बाबा ते तुम्हालाच काय मला सुद्धा. हो मला तर इतक्या रंगाची सांगून जाते. स्वतः बघा ना, स्वतः पहाण तर रात्रभर वावरात राहून आली, वावरात घेऊन आली भूताकुतापासून. वा रे वा बाई, इतकी इतकी लीडरशाही करते आणि त्या नुसतं भूताला भेटे. काय अंधश्रद्धा आहे, कुठला भूत ना कुठला काय असतो, काहीच्या काही लावते या काही पण. भूत भूत पोट्टे भूत आहे तिथं, पोट्टे भूत आहे. उठ तिथून उठ माय, पोट्टे उठ ना तिथून. अहो तिथं भूत आहे ना. बाबा आई अशी का करताय, मला भीती वाटते बापा. आई असं नको करू म्हणा, काहीच्या काही मला खूप बेकार वाटते बापा. आई असलं काही करू नको गं तू घरात. हो गेली रात्रभर तिकडे हुरडा पार्टीच्या नावानं घरात भूत घेऊन आली का तू? माय गंगा कुठे गेले असनो, माय ह्या चौघी पाच जणी कुठे गेले असनो बापा. किती म्याड आहे माय गंगा ते झाडावर. काय माय गंगा माय तिथे बसलाय. ए आई काय करतेस ग तू? बयाडपणा घरी आहे ना तू? का आता शेतातच आहे का? काहीच्या काही लावून राहिली तर मला मोठी ज्ञान सांगतं आणि स्वतः मस्त तिकडे जाऊन माती खातं. शोभते का तुला हे? काहीच्या काही एवढी लीडरशाही करते आणि लीडरशाही करणारा माणूस जर भिला तर मग कसं होणार आहे? मला सांगते ते घ्यान. हो चांगली राहताना तुले आमच्यासोबत चालताना एकटं राहिले पाहिजे. अकोलकोंडी आहे तू बापा 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 बापा. एकटं राहणं कधी पुरलं, पण असं चार चौकीत जाऊन स्वतःच्या घरी भूत भरवणं तर कधी बेकार आहे. हो ना बाबा, मी नेहमी चांगल्या मार्गावर चालते ना, आईच वाईट मार्गावर चालते. अच्छा माय बिन कालपासून माणूस इथे जेवलं नाही. पोटाले सराचे कावडे बोंबलून राहिले. पोटाचे काव 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 काव. इले काय जमाय हुरडा पार्टी करायला गेली तिथं. रातची बेरातची भांडे टाकून दिले, पोरीनं भांडे घासले आणि हुरडा पार्टी करायला गेली. रात्रभर वावरात नाचली का झोपली का काय केलं काय नाही. आणि सकाळी पाहिजे वावरात झोपली होती. च्या माय बिन काही नाही, येईन मस्त दारवा पेल्यानं मस्त झोपली. शांते 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 नाही गंगे गंगे. ते पाय डोंबळा डोंबळा त्याचे पाय उलटे हाय माय. माय त्याचे डोळे ओ बापा पांढरे पांढरे माय. अरे बापा 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 माय. वो कपडे कसे माय, हातच नाही हो माय, मुनकच नाही माय. माय गंगे कसं बापा. देवा देवा देवा. अरे रामा रघुनंदना. अरे देवा माय, मग आपल्याला घरी जायचं आहे ना बापा. इवाय जवळ यायचं आहे अजून. मरत काय एवढ्या लवकर गंगे व बापा. राम 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 राम. ओ माय गॉड बाबा, ही जे रिएक्ट करते ना, अशी ओव्हर रिएक्ट करते ना ही, मला तर इतकी भीती वाटत आहे ना की काय सांगू तुम्हाला. लवकर हिला सांगा काहीतरी अंधश्रद्धा बाई. काहीच्या काही मला भीती दाखवत आहे. जे भीत नाही त्यांना पण भीती दाखवते. आई कसं गो बापा, हे अशी कशी भीती काय मी मला समजतच नाही बाबा. इतकं म्हणजे यांनी खरंच बघितलं वाटते बाबा भूत. भूत वगैरे असते वाटते म्हणून नसतं वय बाबा. या रात्रभर तिथे झोपल्या राहिल्या, त्यांना बघितलं आणि बेशुद्ध पडल्या असेल. बापरे काहीच्या काही. आई ए आई. ओ शांते उठ बरा, उठ स्वयंपाक कर लवकर. कोणता भूत होईन काय होय तो अशी वाजवीन ना धरून तुले. याच्या बाद पण जातो बरं कोणती पार्टी ना पार्टी करायला. तू सांगतो तुला मी गजो असते तर पार्टी कर ना. अरे बाबा ते काय विचारतो तुम्ही. यांच्यासोबतच्या त्या शाळेच्या बाया आणि शाळेच्या दोन चार पोट्ट्या. शाळा सोडले, नॉलेज सोडले आणि चालले मग गावठ्यावानी. आता घरी जर चना आणला असता आणि भाजला असता तर खाल्ला असतं, काय झालं असतं. गवंडी कामं करते तिकडे जाऊन. यांच्यासोबतच्या बाया हिटलर आहे आणि आपली त्यांच्यासोबत राहू हिटलर झाली. काय सांगू बाबा तुम्हाला. हे त्या बाया काय म्हणे, राहू दे म्हणे तुझ्या नवऱ्याला म्हणे. त्या नवरा काय म्हणे रोजच जेवते म्हणे. हो चल म्हणे आज आपण हुरडा पार्टी करायला जाऊ म्हणे. तिकडून आल्यावर तो स्वयंपाक करतो म्हणे. आणि माझ्यावर स्वयंपाक टाकून गेली होती. हे तुम्ही मला सांगा. मला माझा अभ्यासच नाही सरत आणि मी स्वयंपाक कुठून करणार आहे. काहीच्या काही ही इतकी लीडरशाही भरली आहे. हिला सांगा बाबा घरात राहायचं म्हणा, चुपचाप आपलं खायचं आणि घरीच राहायचं. फालतू लोकांच्या घरात काही इन्व्हॉल्व व्हायची गरज आहे का नाही. ज्याच्या त्याच्या घरात हात टाकते. आपल्या घरातला अंधार नाही बघत, बाहेरच्या अंधार बघते. मग तुम्हाला आवाज येऊन राहिला का वाचा. भूत भूत. अरे तेव्हा
अरे रामा गंगा बाजूबाई जे काय राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे देवा हरे रामा वाचव रे बापा जे काय तूच आहे आता हे कृष्ण भगवान माय आपले नवरे घरी आपला तमाशा पाहत असून का आपले नवरे तर आपल्याला पाहिले नेऊन राहिले माय आपले नवरे किती बदमाश आहे हो बापा का बाई आपल्या घरची बाई घरी नाही आली तर चल जाऊ दे म्हणून पावाले बापा बापा नवरे नाही माय डवरे बाई रावण आहे रावण मला तर भीती वाटत आहे बाबा मी चालली बाबा मला भीती वाटते बाबा मी बाहेर चालली आई आई व वाई आपल्याला तर बिचारे लय वेळ बिचारे दोघीच जणी राहिलात ते आपलं कसं वय ना बाबा ना बुडा आहे ना बुडी आहे ना बाप आपला आहे बाबा आले का दारी फिर तू झोपले राहते आपण दोघीच आहे तो माई घरी व बापा कसं वय वाई आपलं भूता कुटाचे आहे ना हाव ना बिचारे पिंकी माय आधारानं तू रात जाईन तू आधारानं मी रात जाईन बापा काय करतो मग आता काय करतो कोणी कोणाचं नसते माय देवाच आहे आपल्या सोबत देवाला धरून चाला लागन माय पिंके आई कोणाच्या आधारानं राहिला लय जब्बर भूत आहे तो वज्जर जब्बर भूत आहे माय मंगाशी कोमलताई देवाचं नाव घेऊन मंगाशी खायले माय काल रात्री कोमलताई देवाचं नाव घेऊन त्या भूताचा सामना करायला गेली त्या भूतानं तिच्या होतनाळीवर एक लात मारली आणि तिने 4 फूट दूर पाडलं बिचारे सांगता येत माय वज्जर जब्बर भूत आहे चांगला जब्बर भूत आहे ओ माय मोठं बेकार काम आहे ओ माय पिंकी काय करतो एक काम करतो आपण काय करतो कुलप गिल्प लावून मस्त झोपत जाऊ बाबा आताच तर माई अंदर झाले भिवून राहिली मी लय भिवून राहिली मी अंदर झाले आई आई आपण कुलप लावून नाही झोपत जाऊ आई आई मी तुला सांगतो बाबाले कशी आई दारू पिल्यावर काय तर होश नाही राहत बाबा झोपले राहते आपण हे दारू पिऊन घेत जाऊ बाबाले म्हणत जाऊ एक एक बॉटल आमच्या इथे आणत जा बा सारं खानदान तसं होऊन जाईल मग दारू आपण मस्त दारू पिऊन मस्त पसरत जाऊ असं उतानं कोणी मग आपल्याला भूत कूत आपल्याला काही दिसत नाही माय आपण जर तसं झोपलं का आपल्याला भूत सतावन व माय आई भूत सतावन म्हणून सांगून राहिले बापा दारू प्यात जाऊ ना पसरत जाऊ हो माय ते तरी बरं बापा ते तरी बरं दारू पेलं ना आपला तमाशा केला आणि झोपलं नाही काय सारख्याला सारखं बरं होऊन जाईल मग ते बरोबर आहे बापा लवकर सांज सकाळी आपण स्वयंपाक करून घेत जाऊ 5-6 वाजता 7 वाजता जेवलं काय झोपून राहिलं बाबा 7-8 वाजतापासून तर डायरेक्ट सकाळी दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत झोपत जाऊ आपण बेकार भूत आहे बापा का नाग बाई हुरडा पार्टी करायला गेलो असतो ना नाग भूत घरी आणला असता हो ना माय आई ऐकत बाबा मी फालतूच म्हटलं होतं आई तुले भाजी चांगल्याने करत म्हणून आई कशी आता आपल्याला तर भूकही लागली आई मले आई करणं वाई स्वयंपाक करणं बिचारे बल्ले पोटात कावडे बोंबलून राहिले बिचारे कालपासून जेवलीच तर नाही व माय मी आणि डोळे बंद केले नाही मी ना आई डोळे बंद केले ना डोळे बंद केले नाही काही मला भूतच दिसते बापा म्हणून काही मी डोळेच नाही बंद करून राहिली मी तट्टचे तट्ट डोळे उघडेच ठेवून राहिली बापा मला झोपही नाही होऊन राहिली झोपलं डोळे बंद केले का मला भूतच दिसते आई मला बल्ला भेव लागून राहिलं बापा बाई तू ते म्हणतं माय घरात झाले फाटून राहिली एखाद्या काकी गिकीले बोलाव कोणाला बोलाव बाबा त्याच्यासोबत आपण घरात जाऊ माय दरवाजा उघडाली हिंमत निघून राहिली दरवाजा उघडाले मोठा भेव लाव आपल्या घरात तो अंधारच पडला राहते इकडे भोक नाही तिकडे भोक नाही उजीर कुठून येत नाही बापा काय करतो बाय सारा बुजलं त्या बापानं घरे सुद्धा नाही बांधून ठेवलं घर सुद्धा बांधून ठेवले आता बाकीच्या घरी माझी फॅमिली आहे त्याची मोठे 2-4-3-4 असे 3-4 जण राहतेच ते त्याच्या आधारानं राहते आपण दोघी भेलो बिचारे सांग आई आपलाच गेम फसला हो बापा आपलाच गेम फसला माय काय करतो आई मला भल्ला विचार येऊन राहिला का आई ते सोडून दे आई मी जेव्हा शाळेत जाईन बापा तेव्हा तू एकटीच रात जाशील व तेव्हा काय आई एक काम कर दे तू घरी नको रात जाऊ तू नाही का शांत काकूच्या घरी गंगा काकूच्या घरी मी येपर्यंत जात जाय आणि मी घरी आले काय एखाद्या काकीला आपल्या घरी घेऊन येत जाय असं करत जाय हो ना बिचारे पिंकी त्यात बिचारे सर्दीनं बरं नाही लागून राहिलो सारी रातभर थंडी अंगावून गेली का नाही ते एवढी बेकार सर्दी झाली काय सांगू माय तुले नाक म्हणजे एवढं बुजून गेलो असं वाटते माझ्या नाकात माती भरली आहे माती असंच करावं लागते माय असंही करायला ते नाक ओढून देत मला काय करू काय नाही काही समजायला नाही येऊन राहिलं बाबा नाक गेली बाई नाक गंगाबाईच्या वावरात नाक गंगाबाईचा नवरा गेला बाहेर बाई नाक आपण गंगाबाईच्या वावरात जाऊन भूत आणला बाई भल्ला बेकार काम झालं बापा आई काम करत जाय आता झालं गेलं पार पडलं बापा भूत पिक्चर सोडा आपल्या घरात नाही रेडिओ त्या रेडिओ मध्ये देवाचे गाणे लावून देत जा हो त्या रेडिओच्या देवाच्या गाण्यानं तरी आपल्याला बरं वाटत जाईल रेडिओ लावून ठेवत देवाच्या गाण्याचा काय करतो माय मग ना तर आपल्याला एकटंच राहा लागते एकटं आले घरी चांगलं नाही आपलं आल्याबरोबर बाहेर बसायला लागून राहिलं अंधारात घर किती अंधारात आहे आपल्या घरी लाईन नाही आहे त्याच्यात लाईनच आले बापा काय माय व काय करावं काय नाही तर बापा आई असं करू काय आई 4-5 पोट्टे घेऊन येऊ का बाई आपल्या घरी आले 4-5 पोट्टे घेऊन येतो माझ्या शाळेतले मस्त मी त्याच्यासोबत खेळते जाईन तू कामाई करत जाय आणि त्याला आपण रात्रभर आपल्याच घरी झोपत जाऊ आणि सकाळी उठून तुम्ही तुमच्या घरी चालली जात जाऊ असं म्हणू का बाई काय माय पिंकी रंगारंगाचं सांगून राहिली माय घडीत म्हणतं काकीले बोलाव घडीत म्हणतं दारू पिऊ घडीत
म्हणते बाबा पोरायले बोलावू. काय करतो माय, एक काम कर, आपणच लोकांच्या घरी चाललो जातो बाबा झोपाले. लोकांले म्हणू 4-8 दिवस आम्हाला तुमच्या घरी झोपू द्या म्हणा. त्या बाप भेट झोपते कुठे बेवड्या वानाचा, नालीत पडणार आहे इथं पडणार आहे त्याला कशी. अव बिचारे चांगल्याला नाही नेत माय, चांगल्याला नाही नेत. आणि चांगल्याला असं भूत बलाय हट माय, वांगल्याला नाही नेत माय देव, वांगल्याला नाही नेत. वांगल्याला असं भूत बलाय नाही दाखवत, चांगल्या माणसालाच दाखवते बापा. काय नशिबात आहे व काय नाही बापा. काय बाई तिचे उलटे पाय हो, काय बाई ते मांजर येणं, काय बाई त्या मांजरीचं म्याव म्याव करणं, काय तिचं हसणं माय. असा आवाज काय काढलं माय. माय आई कोयच्या काही नको सांगू ना माय, मला डोळा लागून राहिला माय. आई मला डोळ लागते ना, मी डोळे बंद केले का दिसते माय. आई अशी नको सांगू, भुलून जायचं आता, भुलून जाय. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करता. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. आता उद्याच्या भागामध्ये आमच्या झोपाचा ताल कसा लागल, रात्री आम्हाला भेटायला भूत तर नाही येत वगैरे वगैरे प्रश्न. बाई ग, खूप बेकार जीवन आहे आमचं.